खरं तर या नगरपालिकेची नवीन इमारत सुरू झाली. खालच्या पहिल्या फ्लोअरला मला वाटतं दुसऱ्या फ्लोअरला चीफ ऑफिसर मारुती गायकवाड यांची कॅबिन होती. त्या ठिकाणी ती कॅबिन बदलण्यात आली. त्या ठिकाणी नगराध्यक्षाची कॅबिन झाली. चला आम्ही समजू शकतो नगराध्यक्ष आहेत, प्रथम नागरिक आहेत. त्यांना वर लोकांना येण्या-जाण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी ती खालची कॅबिन घेतली आणि वरच्या कॅबिनला चीफ ऑफिसरांना पाठवलं. आम्ही तिथपर्यंत एक्सेप्ट केलं. पण तुम्हाला सांगतो असे मला आज पत्र यायला लागलेत. गेले 3 पत्र आलेत. 2 दिवस झाले सातत्याने लोकांचे पत्र येतात कुरिअरनी माझ्या घरी. काय परिस्थिती अशी आहे की 2 दिवस झाले यांनी मी बघितलं, आजही जाऊन बघितलं. नगर रचनामध्ये संभाजी शिंदे नियोजन सभापती यांची पार्टी लावली जिथे नगर रचनामध्ये त्या ठिकाणी मेहत्रे नावाचे अधिकारी बसत होते. त्यानंतर बांधकाम डिपार्टमेंटमध्ये रमेश सोलशे बांधकाम सभापती यांची पार्टी लावली. कुठपत योग्य आहे? अरे नगरपालिकेत नगर अधिकारी जे काम करत असतात ते काम करत असताना आपल्याला 6व्या फ्लोअरवर जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं 6व्या फ्लोअरला काम चालू आहे. 1-1.5 महिना वेळ लागेल. थोडा थांबा ना. तुम्हाला इतकी घाई काय झाली? तिथे तुम्ही पाट्या लावल्यात. तुम्ही जर तिथं बसलात तर त्या बिचाऱ्यांना काम करत असताना काही अडचण येऊ शकते. अडचण ही येऊ शकते की बाबा त्या ठिकाणी कुठलाही लोकप्रतिनिधी बसला असताना लोकांची ये जा असते. त्यामुळे त्या अधिकाऱ्याला काम करताना डिस्टर्ब होतंय. आज तिथं त्या अधिकाऱ्यांची गलचेपी चालली आहे थोडक्यात नगरपालिकेत, की मला बऱ्याच लोकांनी भेटून सांगितलं, त्यांची मी नावं नाही सांगणार, पण सांगितलं साहेब काहीतरी याच्यावर आवाज उठवा. एकाने तर मला हे 4 पानाचे पत्र पाठवलंय आणि हा भाजपचाच माणूस आहे ज्यांनी मला पत्र पाठवलंय. त्यांनी सांगितलं माझं नाव सांगत नाही पण तुम्हाला पाठवतो हे पत्र. अशा परिस्थितीत लोक पत्र पाठवून तक्रारी करायला लागले की मनमानी कारभार सुरू झालाय नगरपालिकेत, तुम्ही लक्ष द्या. तुम्ही आमदार साहेबांनाही कळवा. मी आज आमदार जी किसन कतोरे साहेब यांना एक पत्र पाठवलेलं आहे की साहेब थोडंसं आपण ह्या शहरामध्ये एक चांगलं काम करत असताना आपणही कुठेतरी यांच्यावर थोडंसं लगाम ठेवा, व्यसन घाला आणि जे काय बदलापूरमध्ये चाललेल्या घडामोडी आहेत त्यांना थोडंसं आपण त्याच्यावर अंकुश आणा अशी मी विनंती त्यांना सुद्धा केलेली आहे.